नमस्ते, अंजली स्पेशल चॅनल ड्रेस क्लासमध्ये मी सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला फुल याला सलवारची कटिंग दाखवणार, त्याचबरोबर शिलाई पण दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी हा 2.25 मीटर कापड घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मी आता ह्या 2.25 मीटर कापडामध्ये सुद्धा आपल्याला फुल घेराची सलवार शिवायची, तर कसं ॲडजस्ट करायचं तर हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी जोड येणार आहे मध्येच। या ठिकाणी बघा, हे जर कापड आपण घेतलं, या ठिकाणी डबल आहे आणि इकडून मी तर या ठिकाणी इथपर्यंत मी अर्ध्यापर्यंतची घडी घेतली, तर या ठिकाणी आपल्याला पुढे जोड द्यायचा। तर तो जोड कसा द्यायचा ते पण सांगते। बंद भाग माझ्याकडे आहे। आता आपल्या सलवार बॉटम किती आहे, तर आपण बॉटम या ठिकाणी 8 इंच घेऊ। खालच्या साईडला 1.5 ते 2 इंच सोडायचे। तर हे कशासाठी, कापड आपल्याकडे उंची जास्त आहे त्यामुळे आपल्याला सेपरेट बॉटम पट्टी जोडायची गरज नाही। त्यानंतर सीट सलवार उंची 38 आहे। 38 मधून आपल्याला 7 इंच वजा करायचे, तर 31 मध्ये शिलाई मार्जिन 1 इंच, तर 32 घेऊया। नेफा आपण सेपरेट काढणार। तर ही अशी लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला वरचं माप टाकताना अवघड जात नाही। पूर्ण आपल्याला इथपर्यंत मार्किंग करून घ्यायची, सरळमध्ये घ्यायची। आणि जरी मार्किंग करताना थोडंसं इकडं तिकडं झालं तर कट करताना बरोबर कट करायचं। तर या ठिकाणी आपल्याला जोड येईल। तर जोड कुठं, परत आता आपण या ठिकाणी बघा, हा जो भाग खालचा उरतो तर तो आपल्याला इकडल्या साईडला ठेवायचा। तर आता आपण इथं घेतलेला आहे। आता इथून आपण सीट उंची कशी घ्यायची, चौथा भाग घ्यायचा, त्याच्यामध्ये ॲड 3 इंच किंवा 4 इंच घ्यायचे। तर याचा चौथा भाग आपला किती येतो, तर याचा चौथा भाग आपला 10 10.5 येणार। त्याच्यामध्ये आपण 4 इंच घेऊया, तर 14 3.5 घ्यायचे। 3.5 4 घेतलं त्याचं सम घ्यायचेत आपल्याला, विषम नाही। तर त्याच्यातून आपण 7 इंच वजा केले तर किती, 14। 7 मध्ये शिलाई मार्जिन 1 इंच, तर या ठिकाणी बघा 8 इंच घेतले। या ठिकाणी आपण कळी जोडणार, किंवा आता घेर भरपूर आहे तर याला आपण गोलाई आता गोलाई द्यायची असेल तर या ठिकाणी बघा आपल्याला 1.5-2 इंच घ्यायचे, वरून बॉक्स तयार करायचा आणि इथून अर्धा ते पाऊण इंचावरती गोलाई द्यायची। अर्धा पाऊण 1 इंचावरती दिली तरी चालेल, आपल्या सोयीनुसार। आता हे कट करायचं आणि हा जो भाग राहिलेला आहे तो आपल्याला कळी म्हणून जोडायचा। इथं जोडणार आपण, हा जो भाग राहिलेला आहे तर इथं जोडून घेणार। सुळसुळीत कापड असेल, आपल्या हातातून कात्री कैची पडली असेल तर त्याची धार जाते। माझ्याकडून ही कात्री पडली गेली, त्याच्यामुळे धार गेलेली आहे, फक्त पुढच्या साईडला धार आहे। आता हा जो उरलेला भाग आहे तो आपला नेफ्यासाठी येणार। या ठिकाणी आपल्याला कापड भरपूर आहे तर आपल्याला जोड द्यायची गरज पडत नाही।
जास्त घेर असेल तर आपल्याला टेबलवरती कटिंग करता येत नाही, त्यामुळे मी खालीच करून घेते. आता हा जो आपला आहे तर आपल्याला जोड द्यायची, तर मी या ठिकाणची गोलाई कट केलेली नाही, का तर आपल्याला हा तुम्हाला कसा जोड द्यायचा तर जोड हा ठेवताना जेवढी आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये कापड पकडावं लागतं अर्धा इंच ते असं ठेवायचं. हा कापड सरकला जातो. आता ह्या ठिकाणी बघा इथपर्यंत आपल्याला कट करायचं आहे, तर मी असं दुमडून ठेवते. कपडा हलू नये म्हणून त्याच ठिकाणी इथं आपण पिन लावायची. पट्टी उरली, आता ते तेवढी कट करायची. आता बघा हे उरलेलं जे कापड आहे तुम्ही कळीसाठी सुद्धा वापरू शकतात, पण आपल्याला कळी द्यायची नाही. मी साध्या सलवारला कळी कशी जोडायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हे उरलेलं कापड ही अशी गोलाई देऊन घ्यायची. आता ही जी जोड आहे तर हे आधी जोडून घेणार. ही जोडल्यानंतर दोन्ही साईडनी सीट उंची जी आपण सोडलेली आहे नेफा जोडायच्या ठिकाणचे हा आपण सीट उंचीचा घेर हा पण जोडून घ्यायचा. आता आपण नेफ्याची कटिंग करूया. आता या ठिकाणी आपल्याला ह्या सलवारसाठी अखंड कापड भेटलं, म्हणजे उरलेलं आहे. भेटलं म्हणजे आपण काही शोधलं नाही, आहे त्या कपड्यातून निघालं. कमी कपड्यामध्ये सुद्धा आपण फुल घेराचा पटियाला शिवू शकतो. आणि त्यासाठी आपण काय जुगाड केली तुम्ही पाहिलंच, की जोड देणार आहे आपण. आता आपल्याला या ठिकाणी बघा मागच्या साईडला सुद्धा इथं आपल्याला जोडायचं आहे. तर इथं आपण कापड किती पकडतो तेवढं सोडून याच्यामध्ये सीट घेराच्या निम्मे, आता जे आपण 4 इंच 5 इंच जास्त घेतो, सीट घेराच्या निम्मे प्लस 5 इंच किंवा 4 इंच,
तर ते कशासाठी घेतो, या ठिकाणचं अर्धा इंच, त्याचबरोबर पुढच्या साईडला सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करायचं असतं. जसं तुम्ही टॉपला पाहिलेलं आहे आपण बॉक्स करतो, त्याचप्रमाणे आपल्याला बॉक्स करायचं असतं. मग तिथं आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच, तुम्ही किती कापड कसा पकडाल त्यानुसार त्याच्यामध्ये 1 इंच जातं आणि 4 इंच आपल्याला लुझिंगसाठी नेफ्यामध्ये होतं, ॲड होतं. मग या ठिकाणी बघा सीट घेराचा निम्मे 21 प्लस 4 इंच, या ठिकाणी 25. हे झालं नेफा. उंची या ठिकाणी आपल्याला 9 इंच घ्यायचं. आपण सीट घेरातून जे 7 इंच वजा केले प्लस आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच, म्हणजे आपण अशी 9 इंच घेतो. आता या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडनी कट करावं लागणार. तर मी तुम्हाला याची शिलाई दाखवते. आता आपण पटियाला सलवारची शिलाई पाहतोय. तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपल्याला नेफा तयार करून घ्यायचा आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे नेफा कसा तयार करायचा, तर तुमच्या आत्ता लगेच लक्षात येईल. मागच्या साईडने आधी आपल्याला जोडून घ्यायचं, त्याच्यावरती दाबटीप द्यायची. जे कोणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि पटियाला सलवार कमी कपड्यामध्ये कशी झाली ते मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीने सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. या ठिकाणी बघा वरच्या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची. जी ही आपण दुमड नाडा घालण्यासाठी जी टिप मारतो तर ती आतल्या साईडला दुमड जाणार, म्हणून आपण या ठिकाणी फक्त दुमड टिप मारली, बंद टिप मारलेली नाही. आता याच्यानंतर आता आपल्याला समोरील भाग जोडून घ्यायचा, म्हणजे आपण हा नेफा बंद करून घेतो. 1.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. प्रत्येक वेळेस मार्किंग करायची, मार्किंग करायला विसरायचं नाही. या ठिकाणी बघा 1 इंचावरती फर्स्ट आणि आपण आतमध्ये खालच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग केली, तर तिथं लॉक करायचं. तर ते लॉक का करायचं, आता सिंगल ही टीप मारली. आता ही जी टीप मारलेली आहे तर ती आपण खालच्या साईडला 1 इंचावरती जे लॉक केले तिथपर्यंत डबल टीप घेणार. मग आता ही एक वरती का नाही गेली, तर ही टीप आपण जी वरच्या साईडची 1 इंचाची आहे ती उसवणार आहे. ते कशासाठी, तर नाडा घालण्यासाठी. त्यानंतर बघा दोन्हीकडे समान आपला कपडा जो आपण घेतला होता तर तो ह्याचे पसरून घेऊन नख मारून त्याला दुमडून याच्यावरती शिलाई मारायची. तर ही शिलाई बघा कशी मारतो आपण, जशी आपण टॉपला सीट उंचीपर्यंत बॉक्स तयार करून घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची. मग या ठिकाणची पट्टी लहानच ठेवा, 1/2 इंच, अर्धा इंचापेक्षा जास्त ठेवू नका. जे आपण सीट घेराच्या निम्मे प्लस आपण घेतलेले असते 4 इंच किंवा 5 इंच जरी आपण घेतले किंवा 4 इंच घेतले तर त्याच्यातले शिलाई मार्जिन 1 इंच असतं मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला दुमडसाठी आपण आता ह्या ठिकाणी बघा 1/2 इंच घेतलं, 1/2 इंच मागच्या साईडला गेले. तर अशा पद्धतीने आता आपलं टीप मारून झाली, जोडून घेतलं. आता आपल्याला हे 1 इंच दुमडून घ्यायचं. तर हे कशासाठी, नाडा घालण्यासाठी. या ठिकाणी सुद्धा लॉक करायला विसरायचं नाही. एक तर स्टार्टिंगला लॉक करा, नाही तर नंतर लॉक करा, तुमच्या सोयीनुसार. एकसारखी शिलाई आली पाहिजे. जर तुमची खालीवर जर कापड झालं तर कापडात आतमधल्या साईडला चुन्या येतात. तर चुन्या येऊ नये म्हणून तर शिलाई आपली एकसारखी आली पाहिजे.
आणि बरोबर कापड दुमडलं गेलं पाहिजे. आता हा मागचा पुढचा आपण व्यवस्थित कपडा ठेवून बघायचा. आता हा पुढचा भाग आहे, इथं मार्किंग केली. आता मागच्या साईडला केल्यानंतर साईडच्या असा हा चौथा भाग होतो. मागचा पुढच्या भागाला केल्यानंतर साईडला सुद्धा अशी आपल्याला मार्किंग करायची. जर कट मारायचे असेल तर या ठिकाणी कटसुद्धा मारून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा मार्किंग केली तरी पण मी या ठिकाणी कट मारून घेते, जेणेकरून मार्किंग जरी गेली तरी कट केलेले लक्षात राहते. या ठिकाणी बघा कळी जोडलेली आहे, ती कळी पुढच्या साईडला येईल अशाप्रमाणे जोडून घ्यायची. आता या ठिकाणी बघा आपल्याला जो आपली सीट उंची आहे गोलाई दिलेली, मागील सलवारमध्ये साध्या सलवारीला आपण इथं कळी जोडलेली आहे. आता या ठिकाणी फक्त आपण कळी न जोडता गोलाई करून घेतो. या ठिकाणी सुद्धा डबल शिलाई मारायला विसरायचं नाही. प्रत्येक ठिकाणी शिलाई ड्रेस सलवारसाठी बरोबर एकमेकांवरती शिलाई पाहिजे. थोड्यासुद्धा वेड्यावाकड्या नको, नाहीतर तुमच्या सलवारला फिनिशिंग येत नाही. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा मी शिलाई करून घेतली. आता खालच्या साईडचा आपल्याला बॉटम तयार करून घ्यायचा. तर या ठिकाणी बघा पट्टी लावून घ्यायची, बॉटम पट्टी. तर 1/2 इंच सोडून खालचं कापड फक्त दुमडसाठी घ्यायचं. या ठिकाणी बघा कापड जास्त असेल तर डायरेक्ट आपण खालच्या साईडला जास्त घेतो 1.5 इंच, आणि जर नसेल तर आपण एक्स्ट्राचं दुसरं कापडाची आपण ही पट्टी बनवून जोडत असतो. ते पण तुम्हाला दुसऱ्या सलवारमध्ये दाखवली जाईल. त्यानंतर आपल्याला हे जे कापड आहे पूर्ण अशी पट्टी दुमडून घ्यायची. आता आपण बॉटम तयार करतो, ही बॉटम पट्टी आधी तयार करायची, व्यवस्थित लावून घ्यायची. त्यानंतर आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची. डिझाईन करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी डिझाईन केली जाते. तर या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला सुद्धा शिलाई करून घेते. तर दुसऱ्या सुद्धा बॉटम पट्टीला खालच्या साईडला अशी शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर दोन्ही साईडला 1/2 इंचाची शिलाई मारायची. डिझाईन करताना दोन्ही बॉटम पट्ट्या समोरासमोर करून घ्यायच्या, तरच डिझाईन आपली एकसारखी बॉटमची येते. वेगवेगळी डिझाईन वेगवेगळ्या पट्ट्या घेऊन बॉटम घेऊन करायची नाही, एकत्रच करायच्या, म्हणजे आपल्या सेम डिझाईन येते. या ठिकाणी बघा डबल शिलाई मारून झाली. या ठिकाणी डिझाईन करताना बघा एकदम सोपं आहे. फक्त मी या ठिकाणी नागमोडी आकार घेते. एक साईडला आता नागमोडी घेतलं, आता दुसऱ्या साईडने सुद्धा आता या पद्धतीने घेतलं तर अशी गोलाईमध्ये घेणार. एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही. आता याच्यावरती झिगझॅग करणार. बघा कशा पद्धतीने झिगझॅग झालेला आहे. आपले असं झिगझॅग करून घेतलं. आता आपल्याला खालच्या साईडला बॉटम जोडून घ्यायचा. मग बॉटम आपला किती आहे, प्रत्येकाचा बॉटम वेगवेगळा असतो. या ठिकाणी बॉटम 7.5 घेते. 7, 7.5, 8, 9 पर्यंत घेतला जातो. 10 पण घेतात कोणी कोणी, ज्यांच्या त्यांच्या सलवारनुसार आवडीनुसार. या ठिकाणी बघा 1 इंच सोडून आपण शिलाई करतो. आता ह्या ठिकाणी बघा खालच्या साईडला आपण कळी लावलेली नाही, तर दोन्ही बरोबर गोलाईमध्ये आपण जोडून घ्यायचं आणि शिलाई करायची. शिलाई एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर या ठिकाणी कपडा कोणताही खालच्या साईडचा किंवा वरच्या साईडला खेचायचा नाही. बरोबर आता आपली ही
पहिली शिलाई झाली त्यानंतर असं कापड खेचायचं. तर हे कापड का खेचायचं? जर शिलाई तुमची व्यवस्थित नसेल, एकसारखी नसेल तर चुन्या दिसतात. मग ज्यावेळेस आपण खेचतो त्यावेळेस ती शिलाई उसवली जाते आणि मग परत आपण त्याच्यावरती शिलाई मारतो. एकमेकांवरती शिलाई आली पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची. आता ह्या ठिकाणी बघा आपला खालचा घेर तयार झाला आहे पटियाला सलवारचा. आता ही नेफ्याला कशी जोडायची आणि हा जो जॉईन केलेला कळी आहे तर ही पुढच्या साईडला घ्यायची. ते का घ्यायची? कारण की पुढच्या साईडला जर घेतली तर भरपूर चुन्या असतात तर त्या ठिकाणी ती झाकून जाते. आता या ठिकाणी बघा समोरच्या भागावरती आपल्याला मार्किंग करायची. मागच्या साईडला फक्त आपल्याला 2 प्लेट्स घ्यायच्यात. मग त्या तुम्ही लहान चुन्या घ्या किंवा मोठी एक प्लेट्स घ्या, दोन्ही साईडला एक एक. मोठी घेतली तर 2च घ्या आणि छोट्या घेतल्या तर 2-2, 3-3 एका साईडला करा. आता हा समोरचा भाग आहे, मध्यापासून कडेपर्यंत आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची. पूर्ण कडेपर्यंत आपण घेणार. तर या ठिकाणी बघा 12 इंच आहे, त्याच्यात आपण 1.5 इंचाची मार्किंग केली. आता दुसऱ्या साईडला सुद्धा 1.5 इंचाची मार्किंग करून घेते. तर या ठिकाणी बघा आपलं बरोबर झालेलं आहे. आता आपल्याला हे जोडायचं. मग जोडताना कधीही मागच्या साईडने जोडायचं. तर या ठिकाणी बघा कळीचा भाग येणार नाही जिथं आपण जॉईन केलेला आहे कापड. तर या ठिकाणी बघा तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स घ्या नाहीतर एक मोठी घ्या, आपल्या सोयीनुसार घ्यायची. दोन्हीपैकी कोणतीही प्लेट्स घेतली मागच्या साईडला तरी चालते, मोठी किंवा छोटी. तर या ठिकाणी बघा साईडला जो आपण मार्किंग केलेली आहे तिथं 1.5 इंचाची. आता ह्या सगळ्या प्लेट्स आपण 1.5 इंचाच्या घेणार आहे. फक्त प्लेटचं तोंड समोरच्या साईडला आलं पाहिजे. या ठिकाणी बघा मी प्लेट्स कशी घेतीये. आता एक प्लेट्स घेतली. आता मागच्या साईडने आपण मागच्या भागापर्यंत यायचं. आता या ठिकाणी बघा मागच्या भागावरती नेफ्यावरती मागचा भाग ठेवायचा घेराचा आणि इथं जे उरलेलं कापड आहे तिथं आपल्या चुन्या घ्यायच्या. तर मी इथं 1.5 इंचाची प्लेट घेते. आता परत साईडपर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारायची. जिथपर्यंत मार्किंग आहे तिथं आपण साईडचा कट मारलेला आहे तिथपर्यंत. मग बाकीच्या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या. आता या ठिकाणी बघा पहिली प्लेट्स घेणार. तर ती घेताना बघा बरोबर जिथं मार्किंग केली तिथं बोट ठेवायचं आणि 1.5 इंच कापड असं दुमडायचं. अशा पूर्ण आपल्याला समोरच्या भागापर्यंत जिथं आपण जॉईन केलेली गोलाई दिलेली आहे सीट उंचीची तिथपर्यंत आपण घेणार. किती सोपं आहे बघा. अवघड कोणाला वाटतं त्यांना खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं. तर या ठिकाणी बघा समोरच्या भागावर आलं जिथं आपण सीट उंची आपली गोलाई आहे, खालचा घेर जॉईन केलेला तो बरोबर नेफ्याच्या समोरच्या भागावरती आला, जॉईंट जिथं आहे तिथे. आणि ही शेवटची आपली प्लेट बरोबर कापड पुरतं. आता आपण पलीकडल्या साईडला तोंड केलं होतं प्लेट्सचं, तर आता ह्या साईडला आपल्याकडे करायचं. म्हणजे जेव्हा आपण सलवार ओपन करतो त्यावेळेस समोरासमोर येतात आणि उलट जेव्हा सलवार असते तर
विरुद्ध दिशेला प्लेट्सचं तोंड असतं. तर या ठिकाणी बघा आपल्या बरोबर आलेल्या आहेत. अडीच मीटर, 3 मीटर, 3.5 मीटर घेऊ शकतो. आपल्याला थोडं कमी होतं तर मी ही सलवार 2.25 मध्ये बसवलेली आहे. तरी आपल्याला नेफ्याला जॉईंट करावं लागलं नाही, कारण की याचा पन्ना मोठा. या ठिकाणी बघा प्लेट्स सरळ केल्यानंतर समोरासमोर येतात. मागची पण बघा, आणि ह्या ठिकाणी बघा सरळ केल्यानंतर समोरासमोर येतात आणि आतल्या साईडच्या भागाला विरुद्ध दिसतात. आता याच्यावरती दाबटीप द्यायची. जर तुम्हाला दाबटीप आवडत नसेल तर तुम्ही याच्यावर जी स्टार्टिंगला आपण शिलाई मारली त्याच्यावरती डबल शिलाई मारली तर चालेल. पण माझं असं म्हणणं आहे दाबटीप द्यायला विसरू नका. दाबटीप कंपल्सरी द्या. तर हे दाबटीप कडेला द्या किंवा पाव इंच अंतरावरती दिली तरी चालेल. जे कोणी आपल्या अंजली स्पेशल चॅनलवरती नवीन आहेत, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे सलवार, वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप तुम्हाला दाखवले जातील. तर आपल्या अंजली स्पेशल ड्रेस क्लासला नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून नवीन शिकता आहेत, शिकायची इच्छा आहे. आणि सगळ्या तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगते मी. आता या ठिकाणी बघा बंद घालण्यासाठी या ठिकाणी आपण उसवणार. या ठिकाणी 1 इंचावरती सिंगल शिलाई असते, ती अशी उसवून टाकायची. पूर्ण आता सलवार आपण बघूया कशी झाली. मी सरळ करते सलवार. तर समोरील भाग बरोबर कडेला जे आपला चौथा भाग येतो तर तिथून आपण प्लेट्स घेतल्यात, बरोबर आपल्या आलेल्या आहेत. अशाच पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या. जर तुमचं कापड जास्त असेल, 3.5 मीटर असेल किंवा 3 मीटर असेल तर तुम्ही 2 इंचाची प्लेट घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने आपली सलवार, पटियाला सलवार तयार झाली. गोलाई पण व्यवस्थित दिली बिना कळीची. घेर जास्त असेल तर कळी लावायची गरज नाही. आणि ही बॉटम पट्टी बघा डिझाईन कशी केली. अशाच वेगवेगळ्या पद्धतीने बॉटमला डिझाईन कशा करायच्या त्याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. अशा पद्धतीने आपली सलवार झाली. तुम्हाला कशी वाटली? पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.